नागपुर के कलमना पुलिस थाना हद से एक सनसनीखेज मामला सामने आया है, जहां पुरानी रंजिश के चलते एक युवक की चाकू मारकर बेरहमी से हत्या कर दी गई। पुलिस के मुताबिक कलमना पुलिस की बीट मार्शल टीम को गश्त के दौरान सूचना मिली कि कांच कंपनी के पास एक व्यक्ति लहूलुहान हालत में पड़ा है। पुलिस जब मौके पर पहुंची तो मृतक की पहचान रोशन धर्म सिंह उइके के रूप में हुई। रोशन पर चाकू से कई वार किए गए थे। मामले की गंभीरता को देखते हुए पुलिस ने तुरंत जांच शुरू की। घटनास्थल के पास लगे सीसीटीवी फुटेज को खंगालने पर पुलिस को अहम सुराग मिले। फुटेज में 4 संदिग्ध व्यक्ति और मृतक एक साथ नजर आए, जिसके बाद आरोपियों ने रोशन पर हमला कर दिया। कलमना पुलिस ने तत्परता दिखाते हुए मुख्य आरोपी जावेद उर्फ शकील अंसारी को गिरफ्तार कर लिया है। पुलिस पूछताछ में जो खुलासा हुआ है वह हैरान करने वाला है। पुलिस के अनुसार आरोपी जावेद और रोशन के बीच पिछले 1 साल से दुश्मनी चल रही थी। करीब 1 साल पहले रोशन ने चोरी के किसी मामले को लेकर जावेद की पिटाई की थी, जिसका बदला लेने के लिए जावेद मौके की तलाश में था। 3 से 4 दिन पहले भी दोनों के बीच कहासुनी और मारपीट हुई थी, जिसके बाद जावेद ने अपने साथियों के साथ मिलकर इस खौफनाक वारदात को अंजाम दिया। पुलिस ने जावेद सहित शहबाज जहर खान, सलमान और सुल्तान के खिलाफ मामला दर्ज कर लिया है। फिलहाल मुख्य आरोपी जावेद को पुलिस ने गिरफ्तार कर लिया है और अन्य आरोपियों की तलाश पुलिस कर रही है। काल सायंकाळी आमचे बीट मार्शल पोस्टे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना त्यांना एक CFS प्राप्त झाला। बीट मार्शल राकेश बेटवार यांना एक त्यांचे MDT वर CFS प्राप्त झाला की काच कंपनीजवळ वांजरा येथे एक व्यक्ती पडलेला आहे आणि रक्तबंबाळ अवस्थेत आहे। त्यावरून ते त्या स्पॉटला गेले असता त्या ठिकाणी रोशन धरमसिंग उइके हा तिथे खाली पडलेला होता पालथ्या अवस्थेत आणि रक्तबंबाळ अवस्थेत होता। त्याच्यावर चाकूने वार केल्याचे दिसून येत होते। त्यावरून राकेश बेटवार यांनी आम्हाला फोनवरून माहिती दिली, तसेच आमच्या DV पथकाला माहिती दिली। आम्ही सर्वजण त्या ठिकाणी गेलो। त्या ठिकाणचे CCTV फुटेज आम्ही बघितले असता त्या CCTV फुटेजमध्ये आम्हाला त्या ठिकाणी एका ठिकाणी 4 व्यक्ती आणि हा मृतक असे 5 व्यक्ती एका ठिकाणी थांबलेले होते आणि त्या ठिकाणून जात असताना या आरोपितांनी त्याच्यावर चाकूने वार केला आणि त्याला गंभीर जखमी करून ठार केल्याचं CCTV मध्ये दिसून येत होतं। त्यावरून आम्ही आरोपींचे आजूबाजूच्या लोकांना CCTV फुटेज दाखवून आरोपितांची नावं निष्पन्न केली। त्यात आरोपी जावेद उर्फ शकील अंसारी, शहबाज जहीर खान, सलमान आणि सुलतान अशा 4 आरोपींविरुद्ध आम्ही बीट मार्शलच्या तक्रारीवरून 103 BNS अन्वये गुन्हा नोंद केलेला होता। गुन्ह्याच्या तपासादरम्यान आम्ही आरोपी जावेद उर्फ लाल शकील अंसारी याला काल अरेस्ट केला। त्या अरेस्ट केल्यानंतर तपासादरम्यान असे दिसून आले की जावेद अंसारी आणि शहबाज खान या दोघांनीच त्याला मारलेलं आहे यापूर्वीच्या त्यांच्यात झालेल्या भांडणावरून। आणि जे CCTV मध्ये सलमान आणि सुलतान दिसत आहे यांचा सध्यापर्यंत कुठलाही रोल दिसून येत नाही अरेस्ट आरोपीच्या सांगण्यावरून। तरी त्यात एकंदरीत तपास आमचा सुरू आहे। सध्या जावेद शकील अंसारी हा अटक आहे। जावेद शकील अंसारी हा याने 1-1.5 वर्षापूर्वी मृतक रोशन जो आहे त्याला मारलेलं होतं। त्याची तक्रार कुठे झालेली नव्हती। हा जो रोशन आहे हा असा छोट्या मोठ्या अशा चोऱ्या करायचा, परंतु तो रेकॉर्डवर आलेला नव्हता। त्या चोरीच्या याच्यातून त्यांनी त्याला 1 वर्षापूर्वी मारलेलं होतं आणि तेव्हापासून त्यांची आपसी दुश्मनी चालू होती। 3-4 दिवसापूर्वी जो मृतक आहे रोशन याने जावेद अंसारी जो आहे याला हातबुक्कीने मारहाण केली होती आणि मारण्याची धमकी सुद्धा दिली होती। त्यावरून जावेदला वाटलं की आता हा आपल्याला मारणार आहे, म्हणून काल जावेद त्याच्याकडे गेला आणि जावेदला तो त्या ठिकाणी असा बसलेला दिसताच जावेद आणि शहबाज हे दोघे तिथे गेले आणि त्या दोघांनी त्याला तिथे मारलं। नाही, असं काही कॉल वगैरे आल्याची माहिती समोर येत नाही।